काम आपल्या पोवाड्याने या ठिकाणी केलेलं आहे. नाव घेताच ज्यांचे अभिमानाने फुगते छाती, नाव घेताच ज्यांचे अभिमानाने फुगते छाती, दैवत साऱ्या महाराष्ट्राचे राजे शिवछत्रपती. शत्रूस लढले ते स्वराज्यासाठी, लढले ते स्वराज्यासाठी. धन्य झाली त्या युग पुरुषाने महाराष्ट्राची माती. सर्वांना सर्वप्रथम सस्नेह जय जिजाऊ. छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समिती मंत्रालय मुंबई आयोजित शिवजयंती सोहळा आज या ठिकाणी आयोजित केला आहे. त्या निमित्ताने आपण सर्वजण इथे उपस्थित राहिलात त्याबद्दल आपल्या सर्वांचे मी संतोष साखरे मनपूर्वक स्वागत करतो. संत तुकाराम महाराजांच्या ज्ञानाने, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाने, महात्मा ज्योतिबा फुले यांच्या संघर्षाने आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कर्तृत्वाने पावन झालेल्या या भूमीत आयोजित आजच्या या कार्यक्रम प्रसंगी उपस्थित या कार्यक्रमाचे अध्यक्ष, प्रमुख अतिथी, उपस्थित मान्यवर आणि सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांचं मी शब्दस्मरणाने स्वागत करतो. दिग्गजांच्या कलागुणांनी नटलेल्या आजच्या या प्रसन्न वातावरणात आपण सर्वजण उपस्थित राहिलात. आपल्या सर्वांची उपस्थिती हे एक ऊर्जेचं प्रतीक आहे. मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवन पाहिले तर रायरेश्वर मंदिरात घेतलेली स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा, स्वराज्याचे तोरण, प्रतापगडावरील पराक्रम, पन्हाळ्याचा वेढा, आग्र्याहून सुटका, दक्षिणेतील मोहीम असे अनेक अंगावर शहारे आणणारे व शिवरायांच्या शौर्याची, पराक्रमाची महती सांगणारे प्रसंग आहेत. शिवरायांनी हिंदवी स्वराज्य स्थापनेचे स्वप्न पाहिले, प्रतिज्ञा घेतली. यामागे मासाहेब जिजाऊंची प्रेरणा होती. तसेच तानाजी मालुसरे, बाजीप्रभू देशपांडे, जीवा महाला, येसाजी कंकर, नेताजी पाटकर, कोंडाजी प्रसाद, मुरारबाजी, कान्होजी जयदे, बहिर्जी नाईक, हंबीरराव मोहिते अशा शूरवीरांची आणि असंख्य मावळ्यांची शिवाजी महाराजांना साथ लाभली. शिवाजी महाराजांना अनेक संकटे आली, पण शिवाजी महाराज आपल्या युक्ती चातुर्याने, गनिमी काव्याने व इच्छाशक्तीने संकटातून बचावले. त्यांनी संकटावर मात केली. म्हणूनच म्हणावंसं वाटतं, होती असाध्य अवघड अशी स्वराज्याची वाट, मर्द बावळ्यांची लाभली अनमोल साथ, शत्रूवर वार केले घेऊन तलवार हातात, अनेक संकटावर करून मात उभे केले हिंदवी स्वराज्य दिमाखात. अशा कुळवाडी कुळभूषण बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन करण्यासाठी मी आमंत्रित करतो. माननीय शिवश्री हर्षवर्धन जाधव साहेब, उपसचिव नियोजन विभाग, शिवश्री सतीश जोंधळे साहेब, सहसचिव जलसंपदा विभाग, आदरणीय रामचंद्र धनावडे साहेब, उपसचिव अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग, शिवश्री संजय इंगळे साहेब, सहसचिव महसूल व वन विभाग, शिवश्री प्राध्यापक विशाल गरड कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते यांनाही मी प्रतिमेचं पूजन करण्यासाठी आमंत्रित करतो. माननीय शिवश्री निलेश जाधव साहेब, सहाय्यक कक्ष अधिकारी गृह विभाग, आदरणीय अजित देशमुख साहेब, श्री रमेश जगताप साहेब, महसूल व वन विभाग या सर्व मान्यवरांना मी अशी विनंती करतो की आपण प्रतिमेचं पूजन करून या ठिकाणी कार्यक्रमाची सुरुवात करायची. सूर्याचा तेजस्वीपणा संचळीला पाजळून ज्यांनी शत्रूला दिवसा आसमानी तारे दाखवले असे कुळवाडी कुळभूषण बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज व राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मासाहेब यांच्या प्रतिमेचं पूजन या ठिकाणी होत आहे. प्रत्येक कार्यक्रमाचं तेज उजळून टाकणारी ज्योत संस्कृतीची, निरपेक्ष वृत्तीने अखंड तेवत राहणारी ज्योत प्रेमाची, स्वतः जळून दुसऱ्याला प्रकाश देणारी ज्योत त्यागाची, अज्ञानाचा अंधकार दूर करून ज्ञानाचं तेज पसरणारी ज्योत प्रकाशाची, निराशेच्या मनात आशेचा किरण पोहोचणारी ज्योत प्रेरणेची, ही ज्योत प्रज्वलित करून आजच्या या कार्यक्रमाची सुरुवात या ठिकाणी होत आहे. प्रौढ प्रताप पुरंदर, महापराक्रमी रणधुरंदर, क्षत्रिय कुलावंतस,
सिंहासनाधीश्वर राजाधिराज महाराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय। छत्रपती शिवाजी महाराज की जय। मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन झालेलं आहे। या ठिकाणी जिजाऊ वंदना सादर करण्यासाठी मी आमंत्रित करतो श्रीमती स्वाती थोरात मॅडमांना। ज्यांना पूर्ण वेळ बसायचं त्यांनी